हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे पाहू शकता मी शापू घेतले आहे. तर आज आपण शापूची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी बघा इथे शापू निवडून घेतले आहे आणि अशी जर कवळी देठं असतील तर ती सुद्धा आपल्याला घ्यायची आहेत. तर इथे पाहू शकता आता आपल्याला ही शापू जी आहे ती कट करून घ्यायची आहे. त्यासाठी बघा आपल्याला इथे थोडी थोडी अशी शापू घेऊन आपल्याला ह्याला बारीक असं कट करायचं आहे. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते शापू कट करून. तर पाहू शकता जी देठं आहेत ती सुद्धा अशी बारीक कट करून घ्यायची आहे. तर आता शापू कट करते तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता आपल्याला अगदी बारीक अशी ही शापू कट करून घ्यायची आहे. तर बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला संपूर्ण शापू कट करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी संपूर्ण शापू कट करून घेतले आहे. शापू आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण की त्यामध्ये बारीक माती असे त्यामुळे. त्यानंतर बघा इथे मी एक बटाटा घेतला आहे मीडियम आकाराचा. आता बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने जर टिफिनसाठी मुलांच्या टिफिनसाठी जरी ही शापू बनवली तर मुलं ती आवडीने खातील. किंवा काही मोठ्या माणसांना सुद्धा शापूची भाजी आवडत नाही, पण तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा, ते सुद्धा आवडीने खातील. तर इथे पाहू शकता आपल्या बटाट्याची साल काढून झालेली आहे. तर बघा बटाटा स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर आपल्याला हा बटाटा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. असं जर थोडासा बटाटा खराब असेल तर तिथला भाग काढून टाकायचा. आणि आता इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो बटाटा आहे तो कट करून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ कट करायचं नाही आहे आणि खूप जास्त जाड देखील कट करायचा नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा कट करायचा आहे. तर आता मी संपूर्ण बटाटा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 पळी इतपत तेल घालायचे. तर तेल गरम झालं की इथे बघा मी एक 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. शापूच्या भाजीला लसूण जास्त घातला तर ती भाजी आणखीन चविष्ट लागते. त्यानंतर बघा इथे मी एक 10 ते 12 मिरच्या कट करून घेतल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार. आता मिरच्या आणि लसूण तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहे. थोडासा गोल्डन कलर इथपर्यंत आपल्याला मिरच्या आणि लसूण परतून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा जो बटाटा कट करून घेतला होता तो बटाटा देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता बघा बटाटा देखील 1 मिनिटभर तेलावरती परतून घ्यायचा आहे. बटाटा परतत आहे तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर इथे पाहू शकता बटाटा परतून झालेला आहे. आता जी शापू आपण कट करून घेतली होती ती मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर बघा वरची शापू आपल्याला व्यवस्थित अशी काढून कढईमध्ये घालून घ्यायची आहे, जेणेकरून जी माती असते ती खाली राहते. त्यानंतर बघा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शापू व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा आता यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं आपल्याला हे शिजून द्यायची आहे भाजी. अधूनमधून झाकण काढून आपल्याला भाजी हलवायची आहे. तर इथे पाहू शकता एक 5 मिनटं झालेले आहेत. अधूनमधून 2 वेळा मी झाकण काढून भाजी हलवून घेतली होती. आता बघा आपली भाजी झालेली आहे.
तर शापूच्या भाजीमध्ये बटाटा घातल्यानंतर खायला खरंच खूप छान लागते. तर इथे पाहू शकता बटाटा देखील शिजलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे आपली शापूची भाजी तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा शापूची भाजी बनवून पहा. नक्कीच जे न खाणारे आहेत त्यांना सुद्धा आवडेल. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.